नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. जेसीबीवाला जो मालक असतो तो आलेला असतो आणि तो आता काकाला म्हणतो, ओ काका, तुमची पोरगी अशी काय श्रीमंता घरची? माझा जेसीबी अडवला आणि मला म्हणतोय की मला घेऊन चाला जेसीबीमध्ये पुढे बसून. काय जसं काय तुमच्या घरचा ड्रायव्हर आहे का मी? पंकज काका आता हसायला लागलेला असतो. तो माणूस खूप चिडलेला असतो. मशीनच्या पुढच्या बकेटमध्ये इतकी तोऱ्यात बसली की जणू मी काही तिचा ड्रायव्हरच आहे. माझं चालू काम सोडून इकडं घेऊन आली, 3 तास व्हायला गेलेत माझे. पंकज काका म्हणतो, वा वा वा, मस्त आहे मस्त आहे. ओ मस्त मस्त, काय इथे गंमत चालली का? काका म्हणतात, आम्हाला आमच्या रमाचं हसू आलं. तुम्हाला एवढं काय झालंय तापायला? अहो नेमकं झालंय तरी काय ते तर सांगाल आम्हाला. काय झालं म्हणून काय विचारताय? 3 तासाचं काम बुडालं. इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि 3 तास व्हायला गेलेत. कळतंय का तुम्हाला? माझ्या गाडीला भाडं किती आहे दिवसाला? तासाला 3,000चं भाडं मिळतं माझ्या गाडीला. एका तासाला 3,000. 3 तासाचे 9,000 रुपये बुडाले माझे. कळतंय का? तुमच्या पोरीच्या शाही स्वारीमुळे माझ्या मशीनला 3-4 जागी खर्चटलंय आणि नुकसान झालंय ते तर वेगळंच. आता अक्षय सुद्धा आरडाओरडा ऐकून अक्षय आलेला असतो बाहेर. तुम्ही देणार का खर्च भरून? तेवढ्यात आत बघतो तर काय अक्षय उभा असतो. ओ ओ, तुम्ही पण चढले होते ना वर? इकडे इकडे इकडे. तुम्ही तेच ना? त्या बाईबरोबर तुम्ही सुद्धा वर गेले होते? तेच ना, आत्ता माझ्या लक्षात आलं. चला, काला माझ्या जेसीबीचे पैसे काढा. चला चला चला, 9,000 रुपये माझ्या गाडीचं भाडं तेवढं द्यायचं. चला. ओ काका, सांगा यांना. हातावर पोट भरणाऱ्या माणसाने एवढं मोठं नुकसान कसं सहन करायचं? तुम्हीच सांगा हो. त्यामुळे माझे पैसे मला लगेचचे लगेच द्यायचे. अक्षय आता थक्क झालेला असतो ह्या माणसाचं बोलणं ऐकून. तो आता घाबरलेला असतो आणि म्हणतो, काका याला सांगा मी गरीब माणूस आहे आणि पैशाची मला खूप गरज आहे. हा काय माझ्या अंगावर आलाय? अक्षय त्याच्या अंगावर चाललेला असतो. ओ काका, सांगा नाही याला, माझ्याकडे येतोय, मला मारतो की काय हा पैसे मागितले म्हणून? असं काय हा? मी काही केलेलं नाहीये, मी फक्त माझे पैसे मागतोय, सांगा त्याला. अक्षय घट्ट अशी त्याला मिठी मारतो आणि जोरात हसायला लागलेला असतो. तो माणूस अगदी आश्चर्यचकित होतो की अक्षयने एकदम मिठी कशी मारली. हा काय असं करतोय? मी याला पैसे मागतोय आणि हा हसून माझ्या गळ्यात काय पडलाय? दादा थँक्यू थँक्यू. 7 वर्ष जे ऐकलं नव्हतं ना ते बायकोच्या तोंडून ऐकायला मिळालं, फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. असं आहे का? म्हणजे ती बाई आणि तुम्ही, त्या मॅडम, तुम्ही नवरा बायको आहे का? प्रेमाची गोष्ट आहे होय? अहो झाली, नुकसान तर होऊ द्या की, नुकसान होऊ द्या, काय हरकत नाही. तुम्ही दोघं सेट झाले ना, गाडीचं काय एवढं मनाला लावून घेऊ नका. विषय सोडून द्या गाडीचा. तुम्ही सेट होणं गरजेचं, प्रेम जिंकणं गरजेचं. पंकज काका म्हणतो, हे बघा, असं विचारच करू नका. नुकसान भरपाईचे जे पैसे आहे ना ते आपण स्वतः देणार आणि दुप्पट देणार. विचारच करायचा नाही. काका म्हणतो, घेता ना थोडीशी? तो डायरेक्ट हात करतो, म्हणजे खंबाच घेतो मी. अहो थोडी तुम्ही घ्या, थोडी मी घेतो, चालतंय ना? पार्टी सुद्धा करतो, दुप्पट पैसे सुद्धा देतो. अक्षय म्हणतो, जा तुम्ही, पार्टी वगैरे काय करायची ती करा, मी जरा वाट बघतो. रमाला कधी जाग येते, उद्या सकाळी भेटा तिला. आता काय बोलणार आहे का ती? कशाला जावई बापू जागताय तुम्ही? झोपा. जावई बापू जा, निवांत झोपा बरं तुम्ही. आज जे काय झालंय ना त्यानंतर रमा कुणाला काही कळायच्या आत इथून निघून जाण्याचा प्रयत्न करणार आहे, याची गॅरंटी मला आहे. जावई बापू ठीक आहे, तुम्हाला बोलायचंय तर बोला तिच्याशी, तुम्हाला काय वाटतंय ना ते करा. पंकज काका आता त्या गाडीच्या ड्रायव्हरला पार्टी द्यायला घेऊन चाललेला असतो. चला आम्ही पार्टी देतो. आनंदच तेवढा झालाय. अक्षयला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. तो फक्त आता रमाला कधी जाग येते, तिच्याशी मला बोलायचं याची वाट बघत असतो. काका म्हटले तसं रमाला अगदी सकाळीच जाग आलेली असती. रमाला आता जाग येते तशी डोळे उघडून बघते तर काय समोर अक्षयच्या बेडरूम मध्ये बेडवर झोपी गेलेली असते. ती इकडे तिकडे बघायला लागते आणि थोडी घाबरल्यासारखी होते. रमा आता घड्याळात बघते, आई शपथ, इतका उशीर! आणि मी यांना खरंच आय लव्ह यू म्हणालीये. स्वप्न नव्हते बघत, मी खरोखर सगळं काही केलंय रात्री. रमा आता इतकी लाजल्यासारखी होते. आत बघ, बाहेर बघ, इकडे बघ. तिला असं झालेलं असतं, मी इथून कधी बाहेर पडेल आणि सगळ्यांच्या समोर जाऊ कशी, सगळ्यांना चेहरा कसा दाखवू मी? रात्री जो पराक्रम केलाय त्यानंतर सगळ्यांच्या समोर कसं जायचं? त्यात पहिले मी यांच्या समोर तरी कशी जाऊ? हे यायच्या आधी किंवा कुणी मला बघायच्या आधी मी पटकन इथून पळून जाते, म्हणजे कोणाला तोंड दाखवायचा, उत्तर देण्याचा प्रश्नच राहणार नाही. त्यामुळे ती चप्पल हातात घेतलेली असते, तिथून पळून जाण्याचा प्रयत्नाच्या तयारीत असते ती. आता पळून चाललेलीच असते. तेवढ्यात काय अक्षय तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो. ती पटकन डोळे मिटते. तिला माहिती अक्षयनेच माझा हात पकडलाय. अक्षय म्हणतो, काल रात्री काय झालं आठवतंय की आठवण करून देऊ? रमा म्हणते, जे काय घडलं ते नशेत घडलं, मी त्यावेळेला शुद्धीत नव्हते. तुम्ही कसं नशेच्या भरात सगळं काही बोलून गेला, तसं मी सुद्धा नशेच्या भरात सगळं काही बोलले. एवढं काही सिरियसली घेऊ नका किंवा मनाला तर अजिबात लावू नका. माझ्याकडून सुद्धा तुमच्याकडून जसं झालं तसंच झालंय. त्याला अजिबात काही अर्थ नव्हता. सगळं काही झालंय ते नशेमध्ये झालंय. अक्षयने रमाला अशी जवळ ओढलेली असते, अगदीच जवळ ओढलेली असते आणि तिला टक लावून तो बघत असतो. आता शुद्धीत बोल. रमा सांग ना, काल जे बोलली ते खरं होतं का? चल आता मी शुद्धीत बोलतो. मी अक्षय मुकादम, माझं रमा मुकादम
माझं तुझ्यावर. आणि रमा पटकन अक्षयच्या तोंडाला हात लावते. कारण रमाला अण्णांनी जे वचन घेतलेलं असतं ते वचन आठवलेलं असतं की आत्ता या क्षणी तू मला वचन दे रमा, इथून पुढे अक्षय मुकादमला कधीही भेटणार नाही, कधीही बोलणार नाही किंवा कुठलाही प्रकारचा संबंध अक्षय मुकादमांबरोबर तू ठेवणार नाही. रमाला अण्णांनी दिलेलं वचन, अण्णांनी बोललेले शब्द सगळं काही आठवायला लागलेलं असतं. जबरदस्तीने अण्णांनी तिच्याकडून वचन घेतलेलं असतं आणि मजबुरी म्हणून का होईना पण हिने वचन दिलेलं असतं. रमा म्हणते प्लीज काही बोलू नका. अक्षय म्हणतो रमा खरंच सांग, तू माझ्यावर कधीच प्रेम केलं नाही, खरं सांगा रमा. 1 वर्ष, 1 महिना, 1 आठवडा, 1 दिवस तरी माझ्यावर प्रेम केलं असेल ना, कधीतरी माझ्यावर प्रेम केलं असेल ना रमा. प्लीज मला काय ते खरं खरं सांग प्लीज. क्षणभर सुद्धा माझ्यावर कधी प्रेम केलं नाहीयेस का तू रमा? अगदी डोळे भरून ती अक्षयला बघते आणि पटकन नाही म्हणते. नाही केलं, क्षणभर सुद्धा प्रेम केलं नाहीये मी तुमच्यावर. रमा म्हणते नाहीये माझं तुमच्यावर प्रेम, रात्री जे बोलले ते नशेमध्ये बोलले. रमा आता माझं तुमच्यावर प्रेम नाहीये असं म्हणते, खाली बघून म्हणते, नजरेला नजर मिळवत नसते आणि पटकन तिथून निघालेली असते. रमा नाही असं म्हटलेली असते आणि तिथून निघालेली असते. तिचाही पाय तिथून निघत नसतो. अक्षय बिचारा इतकी आशा असते त्याला, तिच्या मागे मागे आलेला असतो आणि अजूनही ती मागे वळून माझ्याकडे येईल, मला घट्ट मिठी मारून आय लव्ह यू म्हणेल ही आशा असते. तिच्या मागे मागे येत असतो आणि खूप प्रेमाच्या नजरेने तिच्याकडे बघत असतो. रमाचा सुद्धा पटकन तिथून काय पाय निघत नसतो, अगदी दबक्या पावलाने ती बाहेर येत असते. अक्षय म्हणतो माझ्यावर तुझं जर प्रेम असेल ना रमा तर एकदा तरी मागे वळून बघशील. मला खात्री आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि तू माघारी वळून बघणार आहेस. तू स्वतः अशी खोटं बोलशील, माझ्याशी बोलू शकत नाहीये. प्लीज प्लीज रमा एकदा माघारी वळून बघ, मला कळू दे तुझं प्रेम आहे माझ्यावर. प्लीज रमा एकदा माघारी वळून बघ. अक्षयला इतकी आशा लागलेली असते की तिने एकदा तरी मागं वळून बघावं. प्लीज 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 रमा एकदा तरी माघारी वळून बघ, प्लीज प्लीज रमा. आणि रमाने माघारी वळून बघितलेलं असतं. अक्षयला इतका काय आनंद झालेला असतो. जेव्हा रमा माघारी वळून बघते तेव्हा अक्षयला इतका काय आनंद झालेला असतो, इतका कमालीचा आनंद झालेला असतो. त्याला माहिती ही माझ्यावर प्रेम करते पण आता ही खोटं बोलतीये. रमा आता निघून गेलेली असते, काही एक शब्द बोलत नाही. अक्षयला मात्र गॅरंटी आलेली असते की रमाचं माझ्यावर प्रेम आहे आणि ती मुद्दाम मला नाही म्हणते किंवा काहीतरी मजबुरी असेल. पण तुझं माझ्यावर प्रेम आहे हे स्वतःच कबूल करशील. आता तू तुझ्या तोंडाने रमा, तू बघतच राहा आता. अक्षय सुद्धा आता अक्षय असतो. सगळं काही यांचं जे बोलणं काय आहे ते सगळं मालविकाने जिन्यात उभारून बघितलेलं असतं. यांच्यावर अगदी लक्ष ठेवूनच असते ही मालविका. आता स्कूलमध्ये आरोही गोलूला सांगत असते की माझ्या मामाने माझ्या पप्पाला अगदी त्या JCPच्या वर उभा राहून प्रपोज केले. आय लव्ह यू पप्पाला म्हणाली माझी मम्मी, आणि पप्पाला सुद्धा वर घेतलं होतं. दोघे सुद्धा उंच गेले होते. गोलू म्हणतो खरंच? अरे हो, मी खोटं का बोलेन? आणि माहितीये का तुला सगळ्या याचं मी शूट केलंय मोबाईलमध्ये. काय माझी मम्मा आणि पप्पा दिसत होते. गोलू म्हणतो वाव, फायनली तुझ्या आईने तुझ्या बाबांना आय लव्ह यू म्हटलंच. वाव, छान झालं आरोही. माझा तर विश्वास बसत नाहीये. हिरो हिरोईन असतात ना रे गोलू, अगदी तसंच एकमेकाला आय लव्ह यू म्हटले. आता हे दोघं एवढेशी चिमुकले एवढ्या मोठ्या विषयावर आता चर्चा करत असतात. दोघं आय लव्ह यू म्हटले, यांना इतका आनंद झालाय. गोलू म्हणतो माझा तर विश्वासच बसत नाहीये. आणि आरोही म्हणते अगदी हिरो हिरोईन सारखं एकदम सेम. आणि एकदम स्टाईल मध्ये. वाटलं नव्हतं माझी मम्मा अशी रॉकस्टार सारखी करणार म्हणून. एक नंबर. मला कधीच वाटलं नव्हतं रे, पण तो शॉट माझ्यासाठी खूप खास होता. इतका भारी होता ना गोलू, तुला मी सांगू शकत नाही. आरोही म्हणते अरे गोलू आता सगळं काही ठीक होणार आहे, तू बघतच राहा. सगळं काही ठीक, एकदम छान छान वातावरण राहणार, सगळं काही छान होणार आहे आमच्या घरात. गोलू म्हणतो हो, तू म्हणती अगदी तसं आणि तसंच होऊ दे, सगळं काही छान होऊ दे तुमच्या घरात. तुझं ड्रीम पूर्ण होणार. बरोबर आहे ना आरोही? आरोही हसायला लागलेली असते. तुझी फॅमिली फुल होऊन जाणार. गोलू मला असं झालं की कधी घरी जाणार मी आणि माझ्या फॅमिलीला भेटणार, माझ्या आईबाबांना घट्ट अशी मिठी मारणार. मला खात्री आहे रे, आई बाबा एकत्र असणार, छान आमची फॅमिली असणार. आता आईला कितीही जायचं असेल ना घराच्या बाहेर, बाबा काही तिला पाठवणार नाही. बाबा तिथेच तिला थांबवून घेणार. तू बघ मी काय सांगतेय तुला. तिला अजिबात जाऊ देणार नाही. मी आता आईला काही सोडत नसते. दोघांना अशी घट्ट मिठी मारणार आहे की माझ्या जवळच पकडून ठेवणार आहे, म्हणजे दोघं एकमेकांपासून लांब गेलेच नाही पाहिजे. आमची फॅमिली कम्प्लीट आहे ना, कम्प्लीटच राहिली पाहिजे. गोलू तू आता बघ, मी काय आईला सोडत नसते. अगं वेडाबाई, तू इथे शाळेत आहे ना, आता कसं बांधून ठेवणार त्यांना घट्ट? गोलू म्हणतोय शहाणे, मॅथचा अभ्यास कर चल. तिथे कशी जाऊ शकतेस ग?
आरोही म्हणते गोलू इकडे ना जरा, इकडे ना. त्याच्या कानामध्ये काहीतरी सांगते, दोघांचं काहीतरी चाललेलं असतं. गोलू सगळं काही हिचं म्हणणं ऐकतो आणि म्हणतो, काय काय म्हणते आरोही तू? मला आता सांगितलंय, खरंच असं करणार आहे? असं? हो गोलू, असंच करायला लागणार आहे आपल्याला. एवढी रिस्क तर घ्यावीच लागणार ना. असं काय करतोय गोलू? माझ्या आईबाबांसाठी एवढं तर मी नक्कीच करू शकते ना, आणि मी करायला हवंय. तुला काय वाटतंय गोलू? तू फक्त मला साथ देणार आहे आणि माझ्या आईबाबांसाठी मी एवढं तर नक्कीच करू शकते. कळतंय ना गोलू? गोलू म्हणतो, तुला साथ द्यायची बरं, पण मला ऍक्टिंग करता येत नाही ग. आता आरोही गोलूकडे बघते आणि हसायला लागलेली असते. पकडला जातो ग, लगेच पकडला जातो. डोंट वरी, मी आहे ना, मी सगळं काही तुला शिकवते. तू अजिबात घाबरू नकोस, मी सांगते तसंच कर फक्त. गोलू म्हणतो, ठीक आहे, देतो मी तुला साथ. आरोही आता नाटक करायला लागलेली असते. पोटात दुखतंय, पोटात दुखतंय, जोर जोरात ओरडते आणि वाकडी तिकडी होत असते. गोलू माझ्या पोटात फार दुखतंय, गोलू माझ्या पोटात फार दुखतंय. आता गोलू कोणाची मदत घ्यायची, इकडे तिकडे सिक्युरिटी वगैरेला बोलवायला लागलेला असतो. पोटाला पकडलेलं असतं. माझं पोट दुखतंय. तेवढ्यात काही टीचर आलेले असतात. काय झालंय बाळा? माझं पोट दुखतंय, खूप त्रास होतोय मला. माझ्या आईला फोन करा. मिस खूप घाबरतात. मिस म्हणतात, हो हो बाळा, मी बोलवते तुझ्या पॅरेंट्सला. थांब जरा बाळा, तू शांत पड बरं इथे, मी फोन लावते आणि त्यांना बोलून घेते. गोलू आणि आरोही एकमेकांकडे बघतात आणि हसायला लागलेले असतात. त्यांचा प्लॅन अगदी परफेक्ट असा चाललेला असतो. मी सुद्धा घाबरतात, आरोहीवर विश्वास ठेवतात आणि लगेच तिच्या पॅरेंट्सला फोन करून अर्जंट बोलवून घेतात. जोर जोरात आरोही ओरडत असते आणि आई ग माझं पोट दुखतंय असं नाटक करत असते. इरावती आणि मालविका इकडे प्लॅन रचत असतात. आता या परिस्थितीचा फायदा घ्यायला लागणार म्हणजे लागणारच. कसं आहे ना मालविका, तुला जर लग्न करायचं असेल ना अक्षय सोबत, तर या परिस्थितीचा फायदा घ्यावा म्हणजे घ्यावाच लागणार आहे. कळतंय का तुला? इतके दिवस अक्षयला काय करायचो आपण? त्याच्या कॉफीत काय करायचो? एन्झायटीची गोळी द्यायचो, बरोबर? हो, एन्झायटीचीच गोळी द्यायचो की. मग बरोबर, आज ती गोळी त्याला द्यायची नाहीये. त्याच्या कॉफीमध्ये आज झोपेची गोळी टाकायची. काय? हो, ऐकतीस का जरा? त्याच्या कॉफीत झोपेची गोळी टाकायची आणि तो कॉफी प्यायला रे प्यायला त्याला जरा गुंगी यायला लागली की त्याच्या बेडरूममध्ये तू जायचं आणि आतमधून दरवाजा लॉक करून घ्यायचा. त्याला काहीही कळणार नाही, काय झालं, काय केलं, काहीही नाही. मग याच गोष्टीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे मालविका. पुढे काय करायचं, कसं करायचं हे काय मी तुला सांगायला हवंय? बाकी तेवढी शहाणी आहेस तू, काय करायला हवंय किंवा काय करायला नाही. तुला जर अक्षयशी लग्न करायचं असेल तर हा प्लॅन तुला वर्क करायलाच लागणार. थोडा वेळ झाला की रडत रडत खोलीच्या बाहेर यायचं. अगदी रडत रडत. कळतंय ना तुला? तू जेव्हा बाहेर येशील ना रडत, तेव्हा तुझ्या बरोबर समोर पार्वती असेल ना, याची काळजी मी घेईल. पार्वतीला कशी उभी करायची मी बघते की. रमाने अक्षयला नाकारलं, त्याला वाईट वाटलं आणि मग नको घडायला ते तुमच्यात घडलं. कळतंय का? ड्रेसमध्ये अक्षयने अचानक अनअपेक्षितपणे काय केलं? कळतंय ना तुला? मालविका. हो मॅम, तुम्ही म्हणताय अगदी, मला सगळा प्लॅन कळालाय, अगदी परफेक्ट. अक्षयने मग त्या ड्रेसमध्ये जे नको करायला होतं ते करून टाकलं. या ड्रेसमध्येच तुम्ही दोघं जवळ आला. रादर अक्षयनेच तुला जबरदस्तीने जवळ केलं. मग काय, सगळं नको व्हायला ते झालं आणि मग हे बाहेर येऊन अगदी रंगवून सगळ्यांच्या समोर सांगायचंय. रडत राहायचंय कंटिन्युअसली. कळतंय का तुला? मालविका. ती फक्त दात काढायला लागलेली असते आता. इरावती म्हणते, मग काय, बाहेर आल्यावर तुमच्या लग्नामधला सगळा अडथळा दूर होणार. फायनली आपल्याला जे हवंय ते आणि अगदी तसंच होणार. मालविका, नुसतं कळून उपयोग नाही. आजच्या आज सगळं काही करायला हवंय आपल्याला, त्याशिवाय पर्याय नाहीये आपल्याकडे. छान तयार हो, मस्त दिसली पाहिजे. अक्षयवर इम्प्रेशन पाडायचंय ना, त्याला आपलंसं करायचंय ना. जाकी, सगळं कसं मी सांगायचं का तुला? जास्त आवडली पाहिजे इतकी तयार हुआ. ऑल दी बेस्ट. चल जा जा जा, आवर. इरावतीने हिच्या डोक्यात प्लॅन शिरवलेला असतो आणि ती आता गेलेली असते. इरावती फक्त दुसऱ्यांना सांगत असते आणि तिच्या तालावर नाचत असते. सगळेजण तिच्याच तालावर नाचवत असते. इरावती आता रूमच्या बाहेर गेलेली असते आणि मालविका मात्र स्वप्न रंगवायला लागलेली असते. वाव. मालविका म्हणते, मस्तपैकी ब्युटी पार्लरमध्ये जाते आणि अशी काय होऊन येते की अप्सराच जणू. आता हा विचार करतच असते. तेवढ्यात काय मालविकाचा फोन वाजतो. स्कूलमधल्या मॅडमने आता मालविकाला फोन लावलेला असतो. आरोहीला बरं वाटत नाहीये, तिच्या पोटात खूप दुखते आणि तुम्ही म्हटलं होता आरोहीबद्दल काही असलं तरी मला सांगा आणि म्हणूनच तुम्हाला सांगितलंय मी. तिला त्रास होतोय, तिला घरी घेऊन जा तुम्ही. मुद्दाम तुम्हालाच फोन लावलाय मी आणि परत तुम्ही म्हटलं असतं की मला सांगितलं नाही म्हणून तुम्हालाच लावलाय फोन. प्लीज मॅम लवकर या, तिला खूप त्रास होतोय आणि तिला घेऊन जा बरं. प्लीज मॅम. आता मालविकाचा नावीलाज होतो, तिच्याकडे काही पर्यायच नसतो. ठीक आहे मॅम, मी लगेच आले आणि त्याला घेऊन जाते. मला येईपर्यंत तिला बघा, तोपर्यंत मी आलेच आहे.
मालविका म्हणते काय यार, ह्या पोरीचं आत्ताच पोट दुखायला हवं होतं का माझ्या प्लॅनचा पचका करायला. मालविका म्हणते आधी ब्युटी पार्लर, मग आरामात तिला पिक करायला जाणार. एवढी काय घाई करणार नाहीये मी, लगेच तिला आणायला जाणार घाईघाईने. आता मॅम म्हणतात की बाळा शांत हो, पॅरेंट्स येत आहे तुझे घ्यायला, अगदी शांत बस बरं, येतीलच ते आता, मी तुझी बॅग आणते तोपर्यंत. अजिबात रडू नको आणि काहीच आरडाओरडा करू नको, शांत पडून राहा, इथे येतील तुझे पॅरेंट्स. मॅडम गेल्या गेल्या लगेच आरोहीचा आवाज बंद झालेला असतो आणि आरोही गोलूकडे बघते आणि एकमेकांकडे बघून हसायला लागलेले असतात. गोलू म्हणतो आरोही तुझा प्लॅन सक्सेस झालाय, अगदी परफेक्ट. मालविका दिदी आली की तू थेट घरी जाशील, प्लॅन सक्सेसफुल. अरे पण ती मालविका जर लवकर आली नाही तर माझा प्लॅन फुस होऊन जाणार. ती मालविका आहे ती कसली लवकर येते रे. गाई बाबा बाहेर पडणार बघ तू. मग दोघं बाहेर पडल्यावर काय पर्याय माझ्याकडे. रमा आता चाललेली असते पायी. एक गुरुजी झाडाखाली देवबाप्पा असतो तिथे पूजा वगैरे करत बसलेली असतात आणि रमा आता तिथेच बरोबर त्याच्या समोरून दर्शन घ्यायला आलेली असते. आता लांबच चप्पल काढते आणि त्याच्या जवळ आलेली असते. ते बसते रमा. तिकडे बघून रमा परत खाली बघते कारण ती खूप नाराज झालेली असते. नाराज म्हणण्यापेक्षा रमाकडे आता दुविधा मनस्थिती झालेली असते. तिची घालमेल होत असते, मी करू तर काय करू, कोणता निर्णय घ्यायचा, कोणत्या निर्णयावर ठाम राहायचं हे रमाला कळतच नसतं. अगदी ती गोंधळल्यासारखी झालेली असते आणि गुरुजी असतात हे रमाकडे एकसारखे बघत असतात. हिच्याकडे बघितल्या नेमकी काय चाललंय आणि काय नाही गुरुजींच्या लक्षात येतं. अक्षय जे बोललाय ते सगळं काही आठवायला लागलेलं असतं. तू माझ्यावर कधीच प्रेम केलं नाही. 1 वर्ष, 1 महिना, 1 दिवस, 1 तास, 1 क्षण, 1 सेकंद सुद्धा माझ्यावर कधी प्रेम केलेलं नाहीये का तू रमा. तू बोल बरं. सगळं सगळं काही रमाला आठवत असतं आणि म्हणूनच तिला वाईट वाटत असतं. पटकन अक्षयकडे बघते एकदा आणि नाही असं म्हटलेली असते. माझं नाहीये तुमच्यावर प्रेम असं म्हणून तर ती मोकळी झालेली असते, पण तिच्या मनाला कोण समजून सांगणार. अण्णांसाठी हे करणं गरजेचं होतं. अण्णांना वचन दिलंय मी, त्यामुळे मी अक्षयला आय लव्ह यू म्हणू शकत नव्हते. रमाच रमाच्या मनाचे बोलत असते. मी कायमची विसरू शकतेय का अक्षयला. अण्णांसाठी तर मी म्हटलीये नाही, पण मी विसरेल. रमाचं मन म्हणतं रमा आता विचार करू नकोस, त्याला नाही म्हणून इतक्या लांब निघून आली आहेस आणि आता कसली विचार करतेय ग अक्षयचा. नाही म्हणायच्या आधी विचार करायचा ना. आता त्याच्यापासून लांब राहू शकते की नाही राहू शकत हे तुझं तूच ठरव बाई. तुझे केलंस ते योग्य होतं. तू साईला सुद्धा आता लग्न करणारे म्हणून होकार दिलाय आणि अण्णांना सुद्धा वचन दिलंय. त्यामुळे जो निर्णय घेतलाय तो ठामपणे तसाच राहू दे. स्वतःच्या मनाशीच रमा बोलत असते. गुरुजी हिची घालमेल, हिची ही अवस्था, हिचा गोंधळ, हिच्या मनात काय चाललंय सगळं सगळं काही बारीक असं बघत असतात. बऱ्याच वेळाने रमाला म्हणतात गुरुजी, ए मुली काय झालंय ग, एवढी काय गोंधळली आहे तू, काही अडचण आहे का तुला, अशी उदास का बसलीये, तुला झालंय तरी काय, ए मुली काहीतरी बोल. तुझ्या मनात जे काही वादळ उठलंय ना त्याचं उत्तर शोध. प्रश्नाचं उत्तर शोधल्याशिवाय काहीही पर्याय नाहीये. तू उत्तर शोध, सगळं काही आपोआप सॉल्व्ह होणार. रमा खरंच गोंधळून गेलेली असते. कोणता निर्णय घ्यायचा आणि कोणता नाही तिला कळतच नसतं. गुरुजी तुम्ही कौल लावा, माझ्या मनात काय ते मी बोलते. गुरुजी म्हणतात ठीक आहे पोरी, कौल लावतो. देवाने कौल दिला की तो निर्णय तुला मान्य करायला लागणार. मग तुझ्या मनातला गोंधळ उडून जायलाच हवाय, कळतंय का तुला. रमा म्हणते हो गुरुजी, तुम्ही कौल तर लावा आधी. गुरुजींनी लगेच कौल लावलेला असतो आणि रमा सुद्धा लगेच भक्तिभावाने हात जोडून उभी राहिलेली असते. डोळे झाकते आणि तिच्या मनातली इच्छा पूर्ण करते. इकडचं फूल पडलं तर साई, इकडचं फूल पडलं तर अक्षय. आता तिने सगळं काही निर्णय, तिचं आयुष्य सगळं सगळं काही देवावर सोपवलेलं असतं. रमा म्हणते देव काय जो कौल देणार त्या कौलाबरोबर मी चालणार आहे. आता फूल ज्या बाजूने पडेल त्याच्याकडे जायचं आणि त्याच्याशीच ठाम राहायचं. रमाने सुद्धा आता पक्का असा विचार केलेला असतो. तिने डोळे झाकलेले असतात आणि आता देवबाप्पा जे काही कौल देईन तिला त्याच्याबरोबर ती चालणार असते किंवा तो निर्णय ती मान्य करणार असते. तिने आता कौल लावलेला असतो. कुठच्या बाजूचं फूल पडतं याच्याकडे गुरुजी आणि रमा दोघंही बघत थांबलेले असतात. इकडे मात्र साई अगदी परेशान झालेला असतो की रमाचा काही कॉन्टॅक्ट नाही, काही नाही. रात्रीपासून ती घरी सुद्धा गेलेली नसते. रमा तुम्ही फोन का उचलत नाहीये, खरंच हा परेशान झालेला असतो. रमा प्लीज तुम्ही फोन उचला. खूप काळजी लागून राहिलेली असते त्याला. सारखा बाहेर डोकावतो, त्याची आई येते की काय आणि गुपचूप हिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. आता साई फोन लावतोय पण ती काही फोन उचलतच नसते. खूप टेन्शन आलेलं असतं या साईला आणि तो आता चिडायला सुद्धा लागलेला असतो की काय करू, या रमाचा काही कॉन्टॅक्टच होत नाहीये. तेवढ्यात काय आलेली असते संध्या, म्हणजे साईची आई. ती आली म्हणजे काय, साई लगेच घाबरलेला असतो. वाव, काय छान सजून राहिलास रे. ए पोट्ट्या, 1 नंबर हा, काय सजावट केलीये रे. काय म्हणाली रे रमा, हे सांग की.
नाही ना आई, त्या आल्या नाही ना अजून, कुठेतरी बिझी असतील त्या, अजून आल्याच नाहीये त्या. मग आल्यानंतर म्हणतील ना. तसं कसं म्हणतील? अरे पोठ्या, फोन लावून बोलून की ते पोरीला. त्यांनाच कॉल लावत होतो. येतील येतील, त्यांचं काम झालं की त्या येतीलच लगेच. इतक्यात येतीलच त्या आता. बाप्पा, काय पोट्टी रे ही. तरी मी तुला सांगितलं ना, धाकात ठेव तिले. अशी मोकळी सोडू नको रे, डोक्यावर बसेल तुझ्या ती. तिला मोकळी सोडू नको, धाकात ठेव धाकात. तुला कळतंय का साई? हातातून निसटून जाई ना ती. माय, काय बी बोलून राहिली का तू? नुसता मनमानी कारभार चाललाय नुसता. मीच तिला फोन लावून खडसावते की जरा. ए माई गप की, नको लावू ना फोन. मी लावतोय ना माझ्या पद्धतीने. थांब रे, मी फोन लावतेस तिला. नाही उचलं, ते कामात असतील ना. काहीतरी काम झालं की ते मला रिटर्न कॉल करतील. नको ना तू आमच्यामध्ये पडून, नको ना माय तू फोन लावू. तरी ही माय काय ऐकत नाही आणि तिने फोन लावलेला असतोच. तू जरा ग बसतोस का? लावतीये फोन आणि बघते मी मायशी कशी बोलत नाहीये ती. तू जरा शांत बस आणि अजिबात बोलू नकोस. आता माई साईलाच ओरडते आणि शांत बसवते. तुला सांगितलं ना, जास्त सूड देऊ नको. ताटाखालचं मांजर बनून राहशील आयुष्यभर. थांब जरा. फोन लावलेला असतो आणि फोन लागलेला असतो. रमा पहिल्याच रिंगमध्ये फोन उचलते. का गे, तुला साईची काळजी नसणार, पण मला आहे त्याची काळजी. आज भेटणार होता ना, अजून उगवली कशी नाही? कुठे गेलीये तू? लवकर ये, आम्ही वाट बघतोय. सॉरी काकू, जरा कामात अडकले होते. मग ये लगेच. आत्ताच्या आत्ता घरी यायचं या. साईला तुला काहीतरी सांगायचंय, लगेच घरी आली पाहिजे. रमा म्हणते मी लगेच आले आणि आता फोन ठेवलेला असतो. रमा इतकी घाबरते. संध्याचा फोन आल्यावर ती कौल सुद्धा बघत नाही आणि लगेच निघालेली असते. गुरुजी म्हणतात अगं तुझं कौल तर बघून जा. आणि खरंच फूल खाली पडलेलं असतं. गुरुजी म्हणतात देवा, ही मुलगी खूप संकटात दिसतीये रे. हिला या संकटातून बाहेर काढणं आपलं काम आहे. बिचारीची काय अवस्था झालीये तिचं तिला माहिती. आणि रमा घाईघाईने घाबरून तिथून निघून जाते. ती कौल सुद्धा बघत नाही. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागामध्ये आरोही बाहेर आलेली असते. काका काका, तुम्ही मला घरी सोडाल का हो? आरोही आता अनोळखी माणसाच्या रिक्षात एकटीच बसलेली असते आणि ती म्हणते हा रस्ता माझ्या घराकडे जात नाही, मला चुकीच्या रस्त्याने घेऊन चालले का तुम्ही काका? रिक्षावाला फ्रॉड असतो आणि आरोहीला पळवून घेऊन चाललेले असतात. आम्ही तुला दुसरीकडे घेऊन चाललोय बाळा, त्याचा अजून एक साथीदार बोलवलेला असतो. आम्ही तुला किडनॅप करून चालवलंय, तुझ्या घरी सोडायला नाही चाललोय आम्ही. आता आरोही घाबरलेली असते आणि आरोहीला आता धक्का बसतो. रमा आता घरी आलेली असते आणि आरोही कुठे असं विचारते. रमा विचारते आरोही किती वाजता येते? अक्षय म्हणतो साधारण 2 वाजता. आली का ती? म्हणजे नाही येते घरात, 2 वाजून गेले कधीचे. आरोही घरात नाहीये. अक्षयने आता ऐकलेलं असतं रमाच्या तोंडून. तोपर्यंत मालविकाने त्याला सांगितलेलंच नसतं. आता बघूया, आरोही घरात नाहीये किंवा मालविकाच्या बेजबाबदारपणामुळे आरोही आलीच नाहीये घरी. हे जेव्हा अक्षयला कळेल तेव्हा अक्षय काय करेल आणि रमाने नेमके आता कोणता निर्णय घेतलाय? अक्षयशी लग्न करायचं की साईशी लग्न करायचं? मित्रांनो, हे आणि अजून काही प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असेल तर आपण बघूया उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.